शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता एकंदरीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची जी घोषणा करण्यात आलेली आहे, सविस्तर बातमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली केंद्रीय शेतकरी कल्याण मंत्र्यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, आपल्या योजनाकार YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करायचं आहे। तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करायचं आहे। बेस्टचा सेल जो आहे तो अवेलेबल झालेला आहे मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत, आपण नक्की विजिट करा आणि नक्की परचेस करा। तर एकंदरीत मित्रांनो, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आतापर्यंत 10,000 रुपये या योजनेचे टाकण्यात आलेले आहेत। एकंदरीत 5 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत। 6वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। एकंदरीत दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत प्रत्येकी शेतकऱ्यांना 2,000 रुपयाच्या 4 समान हप्त्यामध्ये दर 4 महिन्याच्या अंतराने 3 समान हप्त्यामध्ये हे जे आहे ते पैसे दिले जातात। एकूणच शेतकऱ्यांना 3 समान हप्त्यामध्ये 6,000 रुपयाचा आर्थिक वार्षिक लाभ दिला जातो। नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजनेच्या माध्यमातून राज्यातील कृषी संकटाचा सामना करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मोठे जे वरदान आहे ते वरदान आहे, कारण की ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आणि PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये एकंदरीत वाढ केली तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाढून पैसे येऊ शकतात। पण वाढ कधी होणार याकडे सुद्धा लक्ष शेतकरी बांधवांचं लागलेलं आहे। निश्चितच हप्त्यामध्ये वाढ होईल असा सुद्धा एक निर्णय येऊ शकतो आणि अर्थसंकल्पामध्ये PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये वाढ होईल अशी निश्चितच अशी आशा शेतकरी बांधवांना लागलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्ये पडत असतो। आणि मित्रांनो, आता PM किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं पण आपण स्टेटस काढू शकता, कृषी केंद्रावर काढू शकता, किंवा आपण घरबसल्या सुद्धा तुम्ही स्टेटस पाहण्यासाठी चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला ते वेबसाईटचे होम पेजवर तुमच्या समोर एक पेज समोर उघडेल आणि त्याच्यात तुम्हाला बेनिफिशरी जे स्टेटस आहे ते तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस जे आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही क्लिक करताच एक नवीन जे पेज आहे ते समोर उघडेल। आता तुम्हाला एक नवीन पेज रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे किंवा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। स्टेटस पाहण्यासाठी पर्याय क्लिकवर करायचा आहे। तुम्ही क्लिक करताच तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला दिसून जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस पण काढू शकता। धन्यवाद। जय शिवराय। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून